पेनल्टीला सामोरे जावं लागेल आणि पेनल्टी एक प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्हाला ठेवावं लागेल। या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे। तागवाडी टीम आपल्या 12th मॅननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा। तागवाडी टीम आपल्या 12th मॅननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे। पहिला चेंडू पडण्याआधी जर आपल्या 12th मॅननी रिपोर्टिंग केली नाही तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल। या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे। येस, पेनल्टी तर पेनल्टी, हरकत नाही आहे, जे होईल ते होईल असा पवित्र आजमावला जातोय। नक्कीच मी उल्लेख करत होतो क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला तर आज क्रिकेट गल्लीमध्ये, क्रिकेट दिल्लीमध्ये, क्रिकेट आमच्या श्वासामध्ये, क्रिकेट आमच्या हृदयामध्ये, क्रिकेट जर आपण पाहिला देशामध्ये, क्रिकेट देशाच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा, विजयाच्या दृष्टिकोनातून ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो दी गुड गेम। पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय, कट केलेला फटका आणि त्यानंतर बॉल चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, चांगली फिल्डिंग करतायत, तोपर्यंत कंप्लीट केली जाते। पहिल्या चेंडूवरती 2 धावा। गोलंदाजाचं नाव सांगायचंय मनोहर आपल्याला पाहायला मिळतील, पहिल्या षटकासाठी आलेत इंडिव्हिज्युअल पहिले सांगी कोट्यामधील। या पहिल्या षटकासाठी मनोहर यांना प्राचारित केलं जात आहे। पहिला चेंडू कट केलेला फटका कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। टीमची टोटल ओपन होती, स्कोर कार्डला शुभारंभ होतोय। यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतो, आउटफील्ड स्लो आहे, चेज मोठी आहे, चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये, फिल्डर येत आहेत, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि बॉल जो मात्र आपण पाहू शकतो सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळाला। 11:58 पहिला चेंडू पडला, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे। यावेळी स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये। वाईट बॉल पाहायला मिळेल। टीमची टोटल 5 या आकड्यावरती असं म्हटलं जातं की रख हौसला की वो मंजर भी आएगा, अरे रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यूं थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा। फटका अप्रतिम, बॉल सीमा पार, चाललाय सो एलिगेंट, सो ब्यूटीफुल, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, येतोय शिवतेज चषक ब्रँडेड चौकार। हॅलो या आकड्यावरती पाहायला मिळेल। फटका चांगला पाहायला मिळाला, फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर। यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पडला थोडासा खाली राहतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय, येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, सध्याच्या स्थितीला 9 या आकड्यावरती पाहायला मिळतीये। 2 चेंडूंचे की अजूनही शिल्लक या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद, पहिला झटका लागतोय सासने ब्लास्टर या संघाला। एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणी। आपल्याला रिझन मध्ये पाहायला मिळतील, पहिला म्हणजे एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि त्यानंतर वाडिश लॉंग ऑन मध्ये, असे 2 खेळाडू डीप मध्ये पेट्रोलिंग करतात। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, व्ही शेप मध्ये अक्रॉस द लाईन फटका सुजवलाय, फिल्डर पाहायला मिळतो, फिल्डिंग चांगली होती, एक्स्ट्रा कव्हर मध्ये नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली कंप्लीट। तोपर्यंत इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा।
2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धाव फलकावरती. एस डीजे नाव सांगायचंय. रवी आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पहिल्या सांगी कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये येतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका बाजूला धीरज, दुसऱ्या बाजूला सूरज. तर बॉलिंग मार्क वरती रवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं. पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळेल. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि त्यानंतर मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे चेंडू केलाय पिक आणि फलंदाज मारतोय 6. षटकार 6 धावा. केले स्वागत. सुरुवात केली जाते षटकार आणि फलंदाज आपण पाहतोय सूरजच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फिल्डर होते. मिसफिल्ड पाहायला मिळते. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. कुछ नहीं से कुछ तो से अगदी त्याप्रमाणे मी म्हणेल सेन्सिबल क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट, क्लॅवर क्रिकेट जो मात्र खेळला जातो. कारण म्हटलं जातं प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोना नसते. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक चेंडू चौकार षटकारांसाठी नसतो. काही चेंडू सिंगल डबल साठी देखील असतात. अगदी म्हटलं जातं परीक्षेमध्ये ज्या प्रकारे प्रश्न येते त्यांचं उत्तर तुम्ही त्या प्रकारे द्याल तरच तुम्हाला धावा मिळतील. अगदी त्याप्रमाणे क्रिकेटच्या पटलावरती देखील जसे चेंडू येतील मॅरिट नुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात सध्याच्या स्थितीला झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागते. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. एका बाजूला सासने ब्लास्टर, दुसऱ्या बाजूला तागवाडी असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. ज्यावेळेस टॉस झाला होता त्यावेळेस सासने ब्लास्टर टीमच्या कॅप्टनने म्हटलं होतं आमची गोलंदाजी चांगली आहे. आणि त्याच गोष्टीला अनुषंगून जर विचार केलं गोलंदाजी चांगली असताना त्यांनी ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये बेधडकपणे बॅटिंग चूज केली. जेणेकरून दुसऱ्या इनिंग मध्ये कुठेतरी चेजिंग करत असताना समोरच्या संघावरती प्रेशर निर्माण झालं पाहिजे. कारण आपली गोलंदाजी चांगली आहे असं पवित्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस शफल झाले आणि त्यानंतर पुल करायचा प्रयत्न. फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डिंग देखील चांगली होती. तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. 2 धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाती आणि जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये सासने ब्लास्टर संघ चांगली कामगिरी करतोय. इथे कट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. झाली चुकी. नशीब नशीब आणि नशीब. जणू काही सकाळी चहामध्ये बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलाय सासने ब्लास्टर संघ. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. असेला शिवतेज चषक ब्रँडेड चौकार. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 12.50 सरासरीने प्रति षटकामागे इथे धावसंख्या मेंटेन केली जाते. ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. क्रिकेट एक असा खेळ ज्या क्रिकेटने आपल्या सर्वांना संघर्ष कसं करावं हे शिकवलं. आणि अशा क्रिकेटची व्याख्या म्हणजे अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेळोवेळी. अरे अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेळोवेळी. काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी
मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मी येलं तुझला दाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला. गोलंदाजचं नाव सांगायचंय मनोहर. आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होतील. इंडिव्हिज्युअल दुसऱ्या सांघिक कोट्यामधील तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला सासणी ब्लास्टर संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबाईलमध्ये 25 पाहायला मिळेल. धीरेज ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 3 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन, दुसऱ्या बाजूला सूरजच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 13 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू एक दुसऱ्याला साथ देत आहेत, कारण म्हटलं जातं कडी से कडी मिल जाए तो जंजीर बनती. अगदी त्याप्रमाणे एक दुसऱ्याला साथ जी मात्र दिली जाते. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर मी म्हणेल धावसंख्या चांगली होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज होतोय तयार. मनोहर आपल्याला पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकासाठी पहिला चेंडू घेऊन. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना सन्मान दिला जातं. पहिला म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर. आणि त्याच यॉर्करचा वापर करण्यात आला. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. प्रत्येक डॉट बॉल इथे महत्वाचा असेल तागवाडी या संघासाठी. आपटलेला चेंडू पाहायला मिळेल. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. गोलंदाज येतोय. एफर्ट चांगला होता, मात्र चेंडू केला जातोय धरतीला दान. एफर्ट तुम्ही किती चांगले करतात हे देखील महत्वाचं असतो, मात्र शेवटला डिसिजन काय, जो निर्णय असतो तो महत्वाचा आपण धरतो. कारण म्हटलं जातं एफर्ट तुम्ही किती करा, मात्र चॅम्पियन ठरलेला संघ जो मात्र प्रत्येकाला याद राहत असतो, कुठल्या संघाने कशी कामगिरी केली हे कोणी लक्षात ठेवत नाही. जो चॅम्पियन संघ असतो त्याला सर्वच जण याद ठेवतात. इथे आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली जाते. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत इट्स अ वाईड बॉल. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 27 धावा धावफलकावरती. अगदी म्हटलं जातं परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन फटका सजवलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून चाललाय. वार्याशी वार्तालाप करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवतेज चषक षटकार. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला तागवाडी संघ बॅकफुटवरती, परंतु म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्धाराच्या वाटेवरील निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ती तर येतात आणि जातात, परंतु मातीत गट्ट पाय रोवून तुम्हाला उभा राहता आलं पाहिजे. या मॅच मध्ये तुमच्या माध्यमातून पहिल्या 15 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी झाली नाही हरकत नाही, परंतु येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी चांगली कामगिरी करेल, हे मात्र तुमच्यामध्ये सामर्थ्य असणं गरजेचं आहे, माइंडसेट असणं गरजेचं आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील, त्यांच्या आवाक्याच्या दूर हेलिकॉप्टर उडवलाय आणि एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. रन मिलेंगे 4, तभी तो टीम का होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार, येतोय चौकार. इथे वाईड बॉल पाहायला मिळेल. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 38 पाहायला मिळेल. 38 रन ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जर विचार केला तर एका चेंडूचं काही आपल्याला शिल्लक पाहायला मिळतो. इथे फुल टॉस चेंडू, फटका चांगला आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. एक तेरी तो एक मेरी असा उत्तर दिला जातो. या आधीच्या चेंडूवरती चौकार आलं होतं, परंतु त्यानंतर मी तुला तंबूच्या आश्रयाला धाडेल असा पवित्र आजमवलाय. स्वतःवरती विश्वास दाखवला आणि फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या सासणी ब्लास्टर या संघाला. फलंदाज सूरजची केस संपुष्टात. बिग फिश डाऊन बॅट्समन हॅज टू डिपार्ट.
राजेश 3 षटकांची समाप्ती 38 धावा धावफलकावरती 12.76 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते आणि अशा पवित्र्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. नटराज मुद्रेमध्ये आले आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती. वारेशी वार्तालाप करत बॉल सीमा पार आकाशाला गवस निघालणारा हा येतोय गगनचुंबी गगनभेदी दमदार असरदार षटकार. षटकार पाहायला मिळतोय 44 धावा धावफलकावरती. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असा पवित्र आजमावला जातोय सासने संघाचं. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आले. कॅच सुटलेली पाहायला मिळते आणि तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट केली जाते सिंगल. म्हटलं जातं ना की कोणी दुपारी भंडाऱ्याला जावं बाहेर चप्पल काढावी आतमध्ये जावं समजावं जेवण संपलेलं आहे बाहेर येऊन कळावं चप्पल देखील चोरीला गेली. अगदी त्याप्रमाणे इथे पाहायला मिळतोय. कॅच देखील सुटली धाव देखील पाहायला मिळाली. एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी अगदी त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला परिस्थिती तागवाडी संघाची कारण 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकतो चांगला चेंडू पाहायला मिळतो. पडला थोडासा वळण घेत होता आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो येत असताना डॉट बॉल. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूंसाठी कंप्लीट होतोय. 3 चेंडूंसाठी अजून या षटकामध्ये शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते स्थिर असेल स्थगित असेल 45 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही जर विचार केला तर 8 चेंडूंसाठी एकंदरीत शिल्लक पाहायला मिळतोय. ग्लान्स करायचा प्रयत्न होता वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं होतं मात्र 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट येत असताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक केलं जातंय राजेशच्या माध्यमातून आणि तागवाडी या संघाच्या माध्यमातून. आपटलेला चेंडू पुन्हा एकदा मी म्हणेल डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय 4थं. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संधी देऊया पुन्हा एकदा आमच्या डीजे ऑपरेटर ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत. माडस विपक्ष बांदिवली दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. गोलंदाजचं नाव सांगायचं. गोलंदाजचं नाव जीत आपल्याला पाहायला मिळेल. ज्याच्या नावामध्ये आहे जीत असं कशी कामगिरी करतोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज आपण पाहतोय जीत पाहायला मिळेल जर्सी नंबर 2 मध्ये 45 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुल केलंय पुल अँड पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल हिट बॉल सीमा पार षटकार. असतो 51 धावेंचं तो मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. जीतचं स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकाराने केलंय. यावेळेस देखील आपटलेला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. फुकट ती पुष्टिक अगदी त्याप्रमाणे धावसंख्या 1 ने पुढे जाते. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला तागवाडी संघ थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती पाहायला मिळतोय कारण षटकार देखील आलाय. इथे मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक फंबल होत असताना पाहायला मिळतात. वारंवार चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
2 धावा कंप्लीट, 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही जर विचार केला तर 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले, कुठेतरी 65 पर्यंत धावसंख्या गेली, तर मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व सासणी ब्लास्टर संघाचा असू शकेल. मात्र इथे आपण पाहतोय बॅटची कडा लागती आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या सासणी ब्लास्टर या संघाला. धीरजची केस संपुष्टात. इंडिव्हिज्युअल 10 चेंडूंमध्ये 19 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर फलंदाज धीरज होतोय तंबूच्या आश्रयाला. धीरज जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती येतोय. 56 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील. कॅच कंप्लीट होते की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल आणि फलंदाज आय थिंक बाद होत असताना पाहायला मिळेल. तू चल मे या अशा परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक लागतोय दुसरा झटका. प्रशांतला परतायला लागते माघारी. हा 4था झटका पाहायला मिळेल सासणे ब्लास्टर संघाला. आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामध्ये सुधाकरजी हिंदुराव असतील, त्यांच्या समोर जर पाहायला गेलं तर दिनेशभाई हिंदुराव आपल्याला पाहायला मिळतील. रमेशदादा शिंगोळे असतील, शशांकदादा हिंदुराव असतील. रमेश पष्टे आपण थांबायचे. रमेश पष्टे आपण थांबायचे. या गोष्टीची नोंद मात्र आपण करून घ्यायची. सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतोय. 6व्या क्रमांकावरती कशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 2 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. कॅच कंप्लीट होतीये. विकेट हॅट्रिक ही मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी ही मात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय 54 या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या सासणी ब्लास्टर संघाला. नक्कीच मी उल्लेख करत होतो मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये सुधाकर अण्णा हिंदुराव असतील, दिनेशभाई हिंदुराव असतील, त्यानंतर रमेशदादा शिंगोळे असतील, आपल्या सर्वांचं लाडकं यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारं शशांकदादा हिंदुराव असतील. या सर्वांचीच उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. इथे येतोय वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अक्रॉस द लाईन फटका सुजवायचं होतं मात्र कंप्लीट केली जाते. 1 धाव बायच्या स्वरूपामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये 5 षटकांचं वाजवी केस समाप्त. 56 धावा धावफलकावरती आणि 57 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो तागवाडी संघासमोर. +2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करणार आहोत. एकंदरी टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 58 धावा धावफलकावरती 59 धावांचं टार्गेट जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्माननीय उमेश यशवंतराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. नक्कीच उल्लेख करत होतो शशांकदादा हिंदुराव असतील आणि आमच्या सर्वांचे लाडके सुधाकर अण्णा हिंदुराव, ते मात्र रजा घेत आहेत. त्यांना देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणार आहोत.
किसनजी उघडा साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. तर निलेशी यशवंतराव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल माडस टीम कॅप्टन आणि बांदिवली टीम कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये टॉस जो मात्र अनिवार्य होतं. माडस टीम कॅप्टन आणि बांदिवली टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील रामदादा पष्टे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत रामदादा पष्टे साहेबांची उपस्थिती जी मात्र पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 58 धावा धावफलकावरती 59 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आणि धावा चेज होतील की धावा डिफेंड होतील, कुठला संघ वर्चस्व गाजवेल हे मात्र येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला कळून जाईल. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. म्हाडस टीम कॅप्टन आणि त्यासोबतच जर विचार केला तर बांदिवली टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील परेश बॉडी क्लब मुरबाड चे सर्व आपल्या सर्वांचे लाडके डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे परेशदादा इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 58 धावा धावफलकावरती 59 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटला चेस कसं असे मात्र केलं जाईल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा आपण याच विभागामधील एक गोड आवाज जो सातत्याने संपूर्ण पुणे असेल, रायगड असेल आणि त्या समवेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळतो असं व्हॉइस ऑफ डोंगर नव्हे, व्हॉइस ऑफ ठाणे म्हणून ज्यांची ओळख असे सुनीलजी शेके सर, ज्यांच्या माध्यमातून पुढील सत्र आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. प्रथम 59 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचंय फलंदाजी करणाऱ्या तागवाडी या संघाला. फलंदाजी चांगली राहिली होती या अगोदर आपण बघितलं ती म्हणजे सासने ब्लास्टर्सची. दरम्यान गुरुजी झुगरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षणाची रचना इथे सज्ज केली जात आहे. बघा निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 4 षटकं फेकण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचाच अवधी असेल, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघू शकू. सलामीसाठी फलंदाज वसंत आणि रवी. वसंत झुगरे आणि रवी लचका हे 2 खेळाडू उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदित्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, आदित्य जाधव. पहिला चेंडू इथे बीमर, त्यावर आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक अति घाई करतो, जर्सी नंबर 12, आणि त्याचमुळे चेंडूवर त्याला योग्य पकड करता आली नाही. इथे चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. त्याच दरम्यान 3 धावा पूर्ण होत आहेत आणि बीमरची एक अशा अर्थाने 4 धावा इथे या धावपलकावर जोडल्या जात आहेत. मोठं टार्गेट चेस डाऊन करायचे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अत्यंत अनुकूल आहे, याचा अंदाज आपल्याला या अगोदर आंबेगावकर चषकामध्ये निश्चितच आला होता. परंतु खेळपट्टी तुमच्यासाठी अनुकूल असते किंवा मग कंडिशन तुमच्यासाठी अनुकूल असतात, परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी तुम्हाला स्वतःला धावा बनवायच्या असतात. फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये सहजासहजी तुम्हाला त्या धावा कोणी देत नसतो. त्याचमुळे जरी खराब चेंडू असेल तरी त्याचा खरपूस समाचार तुम्हाला घेता आला पाहिजे.
ऑन द मेरिट ऑफ द बॉल ज्या बेस तुम्ही खेळता त्या बेस बऱ्याचदा पुस्तकी फटके फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतात, परंतु कधी कधी फलंदाज प्रीमेडिटेड फटके खेळत असतो, अर्थात प्री डिटर्मिन्ड शॉट मारण्याचा प्रयत्न करत असतो. इथे पंचांकडे हलकीशी अपील रेज जरूर केली आहे, पंच स्थिर आहेत. पहिला चेंडू नो बॉल हाताळला होता, त्याचमुळे फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. एका सामन्याच्या दरम्यान मी अनुभवलं होतं, जवळजवळ 5 चेंडू हाताळले गेले होते भीमर नंतर, तरी सुद्धा फ्री हिट सुरू होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फ्री हिट असताना जेल झाला तर बरेच क्षेत्ररक्षक सेलिब्रेशन करत असतात. समोर इथे चेंडू ठेवलेला आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एज लागली, एष्ट्याच्या मागे टिपला गेलेला आहे जेल. आणि याचबरोबर पहिला हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या तागवाडी या संघाला. फलंदाज रवी लचकाबाद. गेलेला आहे. चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. विशेषत्वाने पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस स्नोबॉल हाताळला गेला होता, अतिरिक्त उंचीने चेंडू फलंदाजाकडे आला होता आणि त्यानंतर जो कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने, त्यासाठी त्याची प्रशंसा करावी लागेल. विथे नो बॉल आतापर्यंत 5 धावा खर्च झालेले आहेत. यावेळेचा फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने हॅमर करतायत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू अडवला, फेकी झाली आणि एकच धाव इथे धावपलकावर जोडली जाईल. बांदिवली आणि माडस या दोन संघांदरम्यान यानंतरचा नियोजित पहिल्या फेरीचा सामना आहे आणि दोन्ही संघांचे संघनायक सुद्धा इकडे उपस्थित होत आहेत. आपण हे षटक संपल्यानंतर नाणेफेक संपन्न करणार आहोत. यावेळीचा चेंडू चांगला आहे, बॉडी लाईन मध्ये हाताळलाय, पहिलं षटक संपलंय, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 6 आणि 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. नाणेफेक संपन्न केली जाते यानंतर होणाऱ्या सामन्याची. सौरभ, आपण कॅमेराचा अँगल इकडे टर्न करा. तर महाराष्ट्र टीमचे कॅप्टन जे मात्र कॉल करणार आहेत, छापा असं कॉल आहे आणि छापा पडलेला आहे. विनंती करतोय मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय महाराष्ट्र टीमने. आपला डिसिजन सांगायचंय. डिसिजन पेंडिंग वरती पाहायला मिळतो. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल, क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 2 शब्द थोडक्यामध्ये. चांगलेच टुर्नामेंट आहे शिवतेज साधण्यात आणि चांगले नियोजन केले आहे आपले सागर इंदुराव यांनी. तर अतिशय आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न 100% इथेच करू. ह्याच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. टॉस बॉक्स कक्षामधून न्यूज येते, माडस टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग वरती O2 कॉम्बॉक्स सुनीलजी शेके सर. 6 धावा धावपलकावर आहेत, 1 गडी आतापर्यंत बाद झालेला. खरं तर आपण बघतो धावा बनवायचे त्या म्हणजेच 59 अर्थात 59. दुसरं षटक फेकलं जात आहे दीपकच्या वतीने. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळवण्याचा प्रयत्न संघ कर्णधाराचा इथे फसलेला आपण बघतो. अपेक्षित वळण मिळालं नाही आणि त्याचबरोबर दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही यावेळेस संघ कर्णधार दीपकला. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू वाईड घोषित केलेला आहे. 1 धाव मिळते, धावपलक 7.
यावेळीचा चेंडू चांगला आहे, कमी गतीने हाताळलेला आहे, गतीमध्ये मिश्रण करत असताना गोलंदाज दीपकला आपण बघतो. ज्यावेळेस तुमच्याकडे गती कमी असते त्यावेळेस तुम्हाला अचूकता दाखवायची असते, त्याचबरोबर तुम्हाला वैविध्यपूर्ण व्हेरिएशन्स ज्याला आपण म्हणतो ते करता आले पाहिजे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करता आली पाहिजे. तेच आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. सातत्याने फलंदाजाच्या मनामध्ये तिथे प्रश्न निर्माण करावे लागतात गोलंदाजाला, आणि तेच काम इथे आता गोलंदाज दीपक करतायत की जे संघनायक आहेत सासने ब्लास्टरचे. इथेही वळण देण्याचा प्रयत्न फसतोय गोलंदाजाचा. मला असं वाटतं फलंदाज थोडे शांत प्रवृत्तीचे आहेत. बॉडी लाईन मध्ये येणारा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर कोणताही फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला नाही. अलीकडे या दिशेने जर चेंडू आले तर त्यावर फलंदाज तुटून पडत असतात. इथे यावेळेस समोर ठेवला होता चेंडू, लेन बॉलचा चांगला वापर केला. कमी गतीने गोलंदाज गोलंदाजी करतोय. मला असं वाटतं 4 ते 5 पावलांचा रणबी ते घेत असताना मीडियम पेसर गोलंदाजी करतोय गोलंदाज दीपक. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना संघ करण्यात आलेला आपण बघू शकतो. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाच्या ह्या लढती, पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. यावेळेचा फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर मिडलिंग, त्याचबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने ताकद झोकलेली आहे इथे या फलंदाजाने. स्टँड अँड एक्झिक्यूट ऑल द वे फॉर सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. दुसरा आदरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या तागवाडी या संघाला. न्यू बॅटर इन जर्सी नंबर 44. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुभाष सुभाषसाठीचा हा चेंडू आपण बघतो, तोही निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज दीपकला. दीपकने गोलंदाजी चांगली केलेली आहे. फलंदाजी करणारा संघ थोडा अडचणीत सापडलाय. 59 धावा बनवायचे आहेत. 15 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 44 धावा यानंतर बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 14.5 धावा प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे जवळजवळ 15 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात तागवाडी या संघाला. एंड चेंज केला जाईल. गोलंदाजी आता आपण बघू की समालोचन कक्षाच्या वतीने केली जाणार आहे. उर्वरित 3 षटकांसाठी अत्यंत दर्जेदार मानाची सन्मानाची ही स्पर्धा इथे सम्मिलित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा संपन्न होत असताना आपण बघत आहात. गेली अनेक वर्षाचा क्रिकेटचा अत्यंत जाज्वल्य इतिहास असणारे हे गाव, अर्थात नावे सासने नावाचा संघ खरं तर गेली अनेक वर्षापासून मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दबदबा निर्माण करत असताना आपण पाहिलेलं आहे. थोडा खंड इन बिटवीन निश्चितच तिकडे पडला, परंतु आता जेव्हापासून MPCA अर्थात मासा परिसर क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, तिथून मग पुन्हा एकदा अशा अनेक संघ, खरं तर त्याची चर्चा आपल्याला करावी लागेल, अनेक संघ की ज्यांच्या क्रिकेटचं पुनरुत्थान झालेलं आहे किंवा त्याचं पुनर्जीवन झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच मासा परिसर क्रिकेट असोसिएशनचे धन्यवाद व्यक्त करावे लागतील. या परिसरात अशा अनेक संघ आहेत की ज्यांना आता खेळता येऊ लागलेला आहे. या परिसरामध्ये जर विचार केला तर म्हाडस नावाचा संघ आहे, रावगाव सारखा संघ आहे, त्याचबरोबर इथे आता तागवाडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघत आहात. इतर अशा अनेक टीम्स की ज्या टीमला कधी तुम्ही सम्मिलित होताना पाहिलं नसेल, ते सगळे संघ आता मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. बॅकफुटला होते, तिथून फोर्स करण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाऊन खरं तर तिथे त्याचं सेफ लँडिंग झालं. 1 धाव फक्त इकडे मिळते, 1 धावेने धावफलक पुढे गेलेले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये झालेली आहे की मशाच्या पलीकडे, म्हणजे जिथे आपण मुरबाड तालुका आपला एंड होतो त्याच्या पलीकडचेही काही संघ
त्याने मसा परिसर म्हणून ते या संघटनेमध्ये घेतलेले आहेत, ज्याचा जर आपण विचार करायचा घेतला तर झुगरेवाडी सारखा संघ आहे, त्याचबरोबर चेई सारखा संघ आहे, बलिवरी असेल. या सगळ्या टीम्सला खरं तर तितकं क्रिकेट खेळता येत नव्हतं, कारण त्या सगळ्या टीम्स कर्जत असोसिएशनमध्ये असायच्या आणि मग जरी खेळायचं असेल तरी फार मोठा प्रवास करत असताना स्पर्धांमध्ये सम्मिलित व्हावं लागत होतं. म्हणूनच MPCAचं महत्व फार मोठं वाढलेलं आहे. समोरच्या दिशेने फटका अत्यंत चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याच्या डोक्यावरून चेंडूने हवाई मार्गे सफर केलेली आहे. फलंदाज राजेशचा हा प्रहार, जर्सी नंबर 7 MSD स्टाईलने षटकार. झालेले फलंदाज याला खेळपट्टी सोडावी लागेल आणि हा ताकवाडी संघाला लागलेला आतापर्यंतचा आपण बघतो तिसरा हादरा फलंदाज सुभाष बाद. पंचवीस धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण सगळेजण बघत आहात. स्वर्गीय हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा यांची आज जयंती आहे, त्याचमुळे त्यांना आपण विनम्र अभिवादन करूया. त्यांचं संगीत या अगोदर खरं तर DJ ऑपरेटरच्या वतीने आपण ऐकलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ अत्यंत संथ आपल्याला पाहायला मिळतो, कारण 25 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आपण बघितला. फलंदाजी करणाऱ्या संघाचा 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ NSH 12 चेंडूंमध्ये आपण जर विचार केला तर इथून पुढे 34 अर्थात 34 धावा बनवायचे. 34 धावा जर 12 चेंडूंमध्ये बनवायचे असतील तर तुम्हाला आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा इथे वापर केला जातोय. पाहायचं चौथ्या षटकासाठी मला असं वाटतं फ्रंटलाईन बॉलर आदित्य जाधवचा वापर केला जातोय. थोडी रणनीती बदलली जात आहे संघ कर्णधाराच्या वतीने. धीरजला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. चला क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागा एक्वायर करा. यस सूरज, त्याचबरोबर संघ कर्णधार दीपक आणि बॅटर स्ट्रायकिंग एंडला खरं तर आपण आता इथे बघतो की जीत आहे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा विचार केला तर ते आहेत राजेश. 2 षटकांचा खेळ उरलेला आहे. 2 षटकांमध्ये आणखी 34 धावांची गरज आहे. 70.00 इज द रिक्वायर्ड रन रेट. बॉलिंग टीम, यू आर टेकिंग प्लेंटी ऑफ टाइम, प्लीज टेक इन टू अकाउंट दॅट थिंग. वेळेच्या बाबतीत समायोजन केलं जावं. गोलंदाजी करणारा संघ अधिकचा वेळ खर्च होत आहे. धीरज येत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आहे जीत. फोर्स करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा फसलेला आपण पाहतो आणि आणखी एक फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आल्या गोलंदाज धीरजला मिळालेलं हे सुयश फलंदाज जीत बाद. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज दाखल होत आहेत. मनोहर म्हणजे नयनरम्य. मैदानाच्या आतमध्ये त्याला चांगले फटकेबाजी करावी लागेल, ही त्याच्यासाठीची संधी आहे. ताकवाडी संघाचं युनिट जर आपण बघितलं तर अनेक यंगस्टर्स त्यामध्ये खेळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टर्सचा भरणा असणारा हा संघ आहे आणि त्यांना अनुभव देण्याचं काम प्लेयर्स करतायत की जे जुने जाणते प्लेयर आहेत. उजव्या श्रीच्या फार बाहेर येऊन शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. पूर्व अनुमान लावत असताना
खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जरूर झाला. मला असं वाटतं खेळाडू कक्षामधूनच विचार करून आले होते या पद्धतीचा फटका आपल्याला खेळायचा आहे. जे अंतर खेळाडू कक्षातून निघाल्यानंतर तुम्ही खेळपट्टीवर पोहोचण्यासाठी लावत असता किंवा त्यामध्ये तुम्ही जे चालता चालता येत असता खेळपट्टीकडे, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये अनेक विचारांचं कावर माजलेलं असतं आणि तिथे मला असं वाटतं तुम्ही प्लॅनिंग सुद्धा करत असता की मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. आणि म्हणून बऱ्याचदा नव्याने आलेले फलंदाज कधी कधी रिव्हर्सचा फटका खेळतात, कधी कधी स्विचचा फटका खेळतात, कधी कधी शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याने ठरवलेल्या असतात अगोदर. मेरिट ऑफ द बॉल खेळणं वेगळं आहे. जिथे चेंडू ज्या पद्धतीने फेकला जातो त्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलं जातं. ड्रायव्हिंग लेंथला चेंडू असेल तर तुम्ही ऑन ड्राईव्ह किंवा ऑफ ड्राईव्हचा फटका खेळत असता. त्याचबरोबर लेंथ बॉल असेल तर तुम्ही ऑन द रॅच खेळण्याचा प्रयत्न करत असता, स्ट्रेट हिट दाखवत असता. आखूटाप्याचा चेंडू असेल तर पुल हुक करत असता. परंतु यापेक्षा वेगळं क्रिकेट जर तुमच्या वतीने पाहायला मिळालं, हे बघा याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. पुन्हा एकदा पूर्वनियोजित फटका मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा हुकलेला आहे. फलंदाजी ही झंझावाती झाली पाहिजे. फलंदाजी अंदाधुंदी होऊन कधी धावा बनत नाहीत आणि तेच चित्र आतापर्यंत आपण या फलंदाजांच्या विषयी पाहिलेले आहे. अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतायत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजासाठी चांगलं आव्हान आहे, कारण फलंदाजाकडे कन्व्हिन्सिंग फुटवर्क नाहीये. फलंदाज त्याच्या बॉडीचा शेप इथे खरं तर होल्ड करताना खेळण्याचा प्रयत्न करत नाहीत. या सगळ्या गोष्टी गोलंदाज धीरजने योग्य रीतीने निहाळलेले आहेत, ओळखलेले आहेत. आणखी एक डॉट बॉल. षटकाची समाप्ती ही आपण बघतो निर्धाव चेंडूने होत आहे. 4 षटक संपतायत. 28 धावा धावपलकावर, 59चं टार्गेट आणि याचबरोबर उरतोय एका षटकाचा खेळ. पाहायचंय शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा 31 धावांची गरज आलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या षटकामध्ये 31 धावांचीच गरज आली होती. त्याचमुळे अंदाज इथे आपण सगळेजण बांधू शकतो की प्रथम फलंदाजी करणारा संघ आजच्या दिवसामध्ये सफल होत चाललेला आहे. हा ट्रेंड कधी चेंज होऊ शकतो. गोलंदाज आदित्यच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे की जे शेवटचं षटक आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघितलं तर राजेश आहेत. राजेशने खेळलेला फटका पुणे बुलढाणा शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. हा जायचं होतं पुण्याला आणि निघून गेले ठाण्याला, अशी परिस्थिती झाली. ऑन साइडला खेळायचं होतं. लेग बॅकच्या रूपाने ती धाव आलेली आपण बघितली. क्षेत्ररक्षक धीरज चांगलं क्षेत्ररक्षण करतो यावेळेस. एक धाव इथे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. मला असं वाटतं तो अंगलट येईल फलंदाजाच्या आणि तेच झालेलं आहे. Jersey number 7 has to depart in form of run out, and this is the 5th blow for Tagwadi team while chasing the massive target of 59. 59 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. आत्मविश्वास पाहायला मिळाला नाही फलंदाजांचा. आपण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फलंदाजी करत असताना एक सूर तुम्हाला मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. तो मोमेंटम, ती सुरुवात मिळाली नव्हती या फलंदाजांना. आणि फलंदाजांकडे बघून अथवा त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे बघून त्यांची पॉझिटिव्हिटी अथवा निगेटिव्हिटी पाहून आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत असतो. त्याच्या फुटवर्कवरून अंदाज येत असतो की फलंदाज नेमका त्या फलंदाजामध्ये किती दम आहे त्याच्या फलंदाजीमध्ये. एक फलंदाज आपण जर सोडला की ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता, इतर कोणत्याही फलंदाजाला चेंडूला सीमारेषेपर्यंत पोहोचवता आलं नाही. त्याचमुळे धावपलक आता हे वल्नरेबल राहिलेले, अशक्त राहिलेले. महाडस संघ नाणेफेक जिंकले. तुमचं डिसिजन अजून मिळालं नाही. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लवकरात लवकर तुम्हाला डिसिजन द्यावा लागेल. हा सामना जर संपला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी मिळेल. यस, नाक दाबलं की तोंड बरोबर उघडतं. क्षेत्ररक्षण डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू आपण बघत आहोत आणि आता चेंडू थांबणार नाही. सरळ जाऊन स्कर्टिंग्स वर आदळतोय. ऑरेंज कपड्याची भेट घेतली गेलेली आहे. सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार. 5 धावा मिळत आहेत. या 5 धावांनी धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर
धावफलक जाऊन पोहोचलेले 36 अर्थात 36 वर. 4 चेंडू येणं शेष आहे. 4 मध्ये 23 धावांची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कन्व्हिन्सिंग फटका खेळता येत नाही. या अगोदर मी उल्लेख केला होता की नवख्या खेळाडूंचा फार मोठा भरणा आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे चांगला अनुभवी खेळाडू आहेत, परंतु फलंदाजी करणारा संघ तागवाडी यांच्याकडे नवखे खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना स्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम तागवाडीची मॅनेजमेंट करते. त्यांचं कौतुक करावं लागेल. बघा, ॲट वन्स कधी रिझल्ट तुम्हाला मिळत नसतो. फुलटॉस आहे. पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा दरम्यान इकडे मिळत आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असलेल्या या मॅच मध्ये आपण बघत आहात. सामन्यामध्ये इतर काही उरलं नाही. खेळ किती जरी अनिश्चित असला क्रिकेटचा, तरी त्यामध्ये ज्या पद्धतीचे आकडे तुमच्या समोर असतात त्यावरून काही अंदाज तुम्ही बांधत असता. हा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात गेलेला आहे आणि तो पूर्णपणे गेलेला आहे. 2 चेंडूचा खेळ शेष. 20 धावांची गरज आहे. आदित्य तयार. उजव्याश्रीच्या फार बाहेर गेले होते. नाचत असताना खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला फलंदाजाने. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. यष्टीरक्षक चांगला निर्णय आहे पंचांचा. वाईड चेंडू घोषित केला पंचांनी. या फलंदाजाकडे पदलालित्य फार मोठं आहे आणि ते वापरत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी झाली. 2 धावा मिळत आहेत. 1 चेंडू शेष आहे या डावातील, जिकडे 17 धावा बनवायचे आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला तागवाडीला फार मोठा अंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण दुसऱ्या डावामध्ये मिळवलेलं पाहिलं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाने, आणि तेच इथे सुद्धा झालेलं आहे. 17 धावा अगदी बरोबर. इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायची होती फलंदाजाला. आणि हा सामना इथे सासने ब्लास्टर्स संघ जिंकतोय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.